उल्लास विकास को YouTube पर सब्सक्राइब करें और बेल आइकन को भी दबाएं। उल्लासनगर शहर में सड़कों की हालत खस्ता है और इन खस्ता सड़कों को दुरुस्त करने का काम प्रशासन ने शुरू किया है, जबकि इन्हें बारिश से पूर्व ही करना चाहिए था। हाल ही में बनाए गए सीसी रास्तों पर भी गड्ढे पड़ गए हैं। क्या ऐसे में शहर गड्ढों से मुक्त कभी हो पाएगा? उल्लासनगर महानगर पालिका के आयुक्त अजीत शेख ने कहा कि उल्लासनगर में बारिश के दौरान गड्ढों की संख्या बढ़ गई है, जिसे देखने के बाद महानगर पालिका ने निजी ठेकेदारों के माध्यम से इन गड्ढों को भरना शुरू कर दिया है। पावसाळ्यामध्ये काही ठिकाणी खड्ड्यांचं प्रमाण वाढलेलं आहे आणि त्यासाठी महानगरपालिकेच्या वतीनं जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांच्या मार्फत हे खड्डे बुजवायला सुरुवात केलेली आहे। पावसाळ्यामध्ये आपण डांबराचा वापर शक्यतो टाळतो आणि त्यासाठी इतर जे जीएसबी किंवा कॉन्क्रीट ह्या पद्धतीने आपण खड्डे बुजवायला सुरुवात केलेली आहे। त्या दृष्टीने मी माझे जे संपूर्ण जे अधिकारी वर्ग आहे, अतिरिक्त आयुक्त, सिटी इंजिनियर आणि इतर इंजिनियर त्यांनाही सूचना दिलेल्या आहे। त्याप्रमाणे त्याचं संपूर्ण कोऑर्डिनेशन करून हे सगळे खड्डे बुजवण्याचं कामाला सुरुवात करण्यात आलेली आहे आणि काही दिवसामध्ये हे सर्व खड्डे बुजवण्याचं आमचं प्रयत्न आहे। जर उन्हाचं प्रमाण वाढलं तर काही ठिकाणी आपण डांबरीकरण सुद्धा करणार आहोत, परंतु हे सर्व जे खड्डे आहेत ते बुजवण्यासाठी मी स्ट्रिक्ट अशी वॉर्निंग सगळ्यांना दिलेली आहे आणि त्याप्रमाणे त्याचं कारवाईला सुरुवात करण्यात आलेली आहे। ब्यूरो रिपोर्ट, उल्लासनगर, उल्लास विकास। उल्लास विकास को YouTube पर सब्सक्राइब करें और बेल आइकन को भी दबाएं।